नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इतका जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय की चक्क डॉक्टरांना समरनी फोन लावलाय. मल्लिका जोरात बोंबलत सुटते. तिला आता असंच वाटतं की एकदाची स्वानंदी मेली, एकदाची या घरातून गेली की माझं राजवाड्यांच्या घरावर राज्य होणार. मल्लिका मोठमोठ्याने आता गोंधळ घालत असते. अंशुमन मात्र येतो आणि त्या सापाला पकडून आणलं म्हणून दाखवत असतो. आई, अगं साप सापडलाय. मल्लिका म्हणते, अरे मग बघतोस काय, मारून टाक त्या सापाला. सापडलाय म्हणून सांगतोय वर तोंड करून. अरे आपल्या बिचाऱ्या स्वानंदीच्या पायाला चावलाय तो साप. इकडे मात्र स्वानंदी म्हणते, नाही नाही, अजिबात सापाला मारायचं वगैरे नाहीये. मल्लिका मात्र म्हणते, स्वानंदी अगं कळतंय का तुला, डोकं फिरलंय का तुझं, विष अंगात चढल्यामुळे तू काय बरळतेस ना, तुला कळत नाहीये. मल्लिका अंशुमनला म्हणते, हिच्याकडे लक्ष देऊ नको बरं, त्या सापाला आत्ताच्या आत्ता मारून टाक. तेवढ्यात प्रेक्षकांनो डॉक्टर येतात आणि मल्लिका म्हणते, डॉक्टर प्लीज आमच्या स्वानंदीला वाचवा, आमच्या स्वानंदीला वाचवा. डॉक्टर प्लीज काहीतरी करा ना, तिला साप चावलाय, तिला वाचवा ना, तिचा जीव वाचवा. डॉक्टर म्हणतात, हो शांत रहा. स्वानंदी सगळ्यांना शांत करते आणि कुठल्याही उपचारांची गरज नाही आहे. स्वानंदी, अगं असं कसं बोलू शकतेस तू. स्वानंदीने ओळखले प्रेक्षकांनो, तो विषारी साप नव्हता. ते जेव्हा स्वानंदी सगळ्यांना सांगणार आहे तेव्हा मात्र मल्लिका अंशुमनचा झालेला पचका मात्र पाहण्यासारखा असणार आहे. आणि हे सगळं आता जेव्हा अळूवडी स्वानंदी इकडे कापायला जाते तेव्हा मात्र मल्लिका ओरडते, अगं स्वानंदी तुला कळत नाही का, अळूवडी आता कशी कापणारीस तू त्या उंड्याची, कारण आज चाकू सुरी वापरायची नाही आहे. तेव्हा मात्र स्वानंदी आपलं डोकं वापरते आणि सरळ एक दोरा घेते आणि राजवाडे तुम्ही पकडा तिकडून त्या दोऱ्याला म्हणत फटाफट त्या वड्या आता कट करते आणि छान त्याला फ्राय करते. सगळं त्यांचं काम झालेलं असतं. मल्लिका मात्र प्रेक्षकांनो तोंडावर पडलेली असते. इकडे स्वानंदीला समर कौतुक करतो, वा स्वानंदी मॅडम तुम्ही ना अगदी आजीसारख्याच आहात बघा, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मात्र तुमच्याकडे असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो समरला आणि आनंदला कळून चुकलेलं असतं की अंशुमन आणि मल्लिका काकूने त्या गारुड्याला पैसे दिले होते. त्या माणसाला पैसे देऊन तो साप इथे आला होता. आता मात्र हे सगळं मल्लिकाची कशी फोत्री होणार आहे हे आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय पूजा चालू असते. समर स्वानंदी छान जोडीने नागपंचमीची पूजा करतात, सगळ्यांना प्रसाद देतात. समरची पूजा झाली आणि त्याला अर्जंट मीटिंग असते. मीटिंगसाठी त्याला अर्जंट जायचं असतं. समर स्वानंदीला आता दिंड देतो आणि म्हणतो, हे प्रसाद म्हणून 111 दिंड करायची होती, हे सगळं स्वानंदीने केले. समर म्हणतो की छान झालेत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते, हो मला जमतात ना, आणि काकू तुम्हाला वाटलं होतं ना की नैवेद्य वगैरे मला जमत नाही म्हणून, आता मात्र नैवेद्य रेडी आहे, उगाच तुम्ही गोंधळ घालू नका. बघा इकडे गोंधळ करायची ना तुम्हाला सवयच लागली आहे. स्वानंदी असं बोलत असते आणि ती जेव्हा बोलते प्रेक्षकांना, कारण तिला माहिती असतं की स्वानंदी आता मल्लिकाची वाट लावणार आहे. मल्लिकाच्या लक्षातच आलं नाही आहे की तिला असंच वाटत होतं की आपण स्वानंदीसोबत कसंही वागू, तिला आपल्या अंडर ठेवायचा प्रयत्न करू. पण त्यानंतर स्वानंदीचे जे काही उत्तरं असतात ना, स्वानंदी कशा पद्धतीने तिला विरोध करणार आहे हे मात्र मल्लिकाला सहनच होत नाही. प्रत्येक वेळेला तोंडावर पडणारी मल्लिका, प्रत्येक वेळेला तोंडावर पडणारा अंशुमन. इकडे आपण पाहतोय काही झालं तरी स्वानंदीने ठरवलेलं असतं की मल्लिका काकूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता अति चाललेल्या आहेत आणि मी त्यांना सोडणार नाहीये. हे सगळं तिने आता कशा पद्धतीने हँडल करायचं ठरवलं प्रेक्षकांनो. स्वानंदीला चांगलं माहिती असतं. मल्लिकाला इतका राग येतो ना, इतक्या सगळ्या आजीने बायका बोलवल्या, नागपंचमीच्या दिवशीचे खेळ चालू झाले तेव्हा आता स्वानंदी सगळं आनंदाने करत असते. मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका म्हणते, आज काही झालं तरी या बाईला इथून संपवायचंच आहे. स्वानंदीला मात्र आता इकडे आनंदात बघून मल्लिकाला अजिबात देखवत नाही आहे प्रेक्षकांनो. अंशुमनला तिने सांगून तो सापाचा प्लॅन मात्र फायनल केलेला असतो. तो गारुडी साप घेऊन आलाय. मल्लिका बरोबर अंशुमनला आता इकडे इशारा करते आणि सगळे नाचत असताना प्रेक्षकांनो बरोबर सापाच्या तिकडे आता स्वानंदीचा पाय पडला की मग मात्र तिचा खेळ होणार खतम. इकडे मल्लिका वेड्यासारखी वाटत असते. आजींना विश्वासच बसत नाहीये की मल्लिका स्वानंदी बरोबर इतकं चांगली कसं काय वागते. बाबा काय झालं, आज सूर्य कुठून उगवला, आजीला सुद्धा प्रश्न पडलाय. आणि मग आजी म्हणतात, बस काय चाललंय हे सगळं, अति होतंय मल्लिका, दिसून पडतंय तुझं नौटंकी वागणं. आता मात्र तेवढ्या गडबडीत अंशुमनने तो साप सोडलाय आणि तो वाटच पाहत असतो की नक्की आता काय चाललंय, काय करायचंय. आता मात्र स्वानंदीला घेऊन मल्लिका बाजूला चाललेली असते आणि तिकडून बरोबर साप येतो. मल्लिकाचा पाय त्या सापावरती पडतो. हो प्रेक्षकांनो, मल्लिकाने सगळी जी नाटकं केली ती त्या साप चावण्यासाठीच असतात. आता स्वानंदीला साप चावलाय. आजीने तडकाफडकी समरला फोन करून सांगितलेलं असतं की स्वानंदीला असा साप चावलाय. इकडे मात्र समर लगेच डॉक्टरला घेऊन
आता पोचतो. मल्लिकाचं नाटक चालू असतं, आरडाओरडा गोंधळ आणि सगळे तिकडे बोलतात आणि स्वानंदीला आता प्रथम उपचार केले पाहिजे. मल्लिका मात्र आता जशी काही स्वानंदी मेली अशीच रडायला लागते. काय चाललंय तुमचं स्वानंदी, कसं होणार हे सगळं, काय चाललंय, कसं असा तुला साप चावला, इकडे साप आला कसा. स्वानंदीच्या मात्र लक्षात येतं की मल्लिका काकूनेच हे सगळा कांगावा केलाय. काकू मला काहीच झालेलं नाही आहे. आजीला सुद्धा स्वानंदी म्हणते, आजी घाबरू नका, मला काहीच झालेलं नाही आहे. सगळं जेव्हा हे प्रेक्षकांनो चालू असतं, आजी म्हणतात हे झालं कसं, साप इथे आला कसा. अंशुमन मात्र म्हणतो की नाही, आपल्याला विचार करायला पाहिजे, जर वहिनीला काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ना. असं अंशुमनच्या डोक्यात विचार येतो. एवढ्यात प्रेक्षकांनो समरसुद्धा पोचलेला असतो. समरला पाहून स्वानंदी म्हणते, राजवाडे प्लीज काळजी करू नका, मला काहीच झालेलं नाही आहे, मी अगदी ठीक आहे, मला वाटतं की तो बिनविषारी साप असणार आहे. स्वानंदी आता डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर मला काहीच गरज नाही आहे उपचारांची, अहो आय एम ओके, आय एम परफेक्टली फाईन. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो समर म्हणतात, स्वानंदी तुम्ही शांत बसा बरं, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एकदा चेकअप करू द्या. स्वानंदी म्हणते, अहो काही झालेलंच नाही आहे, मी तेच सांगते आहे, मला ॲक्च्युली साप चावलाच नाही आहे, माझा पाय पडला आणि साप तिकडून निघून गेला. काकू मात्र इतक्या जोरात ओरडते आणि स्वानंदीचं बोलणं ऐकून काकूचं रडणं अचानक थांबतं. आता मात्र काकूला वाटतं, अरे हिला साप चावलाच नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतोय स्वानंदीने एक सनकन आता अंशुमनच्या कानाखाली दिलेली असते. मल्लिकाला सुद्धा चांगलं धारेवर धरलेलं असतं. तेव्हा मात्र मल्लिका पुरती हादरून जाते. स्वानंदी म्हणते, मगापासून मी सांगते तुम्हाला, मला साप चावलेला नाही आहे, उगाच कांगावा करून गोंधळ करून माझ्या मरायची वाट पाहू नका काकू, मी राजवाडेंची बायको आहे, या घरची सून आहे, मला काही होणार नाही आहे. बस झालं राजवाडे, आत्तापर्यंत मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळं सहनशक्तीच्या पुढेच चाललं आहे. अहो काय चाललं आहे या काकूंचं, रोज उठून आता माझ्या मागे लागलेल्या असतात. अंशुमनने त्या माणसाला पैसे दिलेले असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चेक करा CCTV. मेडने प्रेक्षकांनो त्या दोघांचा व्हिडिओ काढलेला असतो आणि तिकडे अंशुमन त्या गारुड्याला पैसे देताना त्यांनी बघितलेलं असतं. आता मात्र समरला धक्का बसतो, या सगळ्यात नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. समर आता पूर्णपणे स्वानंदीचीच बाजू घेऊ लागतो. तिच्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपल्याला स्वानंदी मॅडमच महत्त्वाचे आहेत, त्यांच्या जीवाला अजिबात काही बरं वाईट झालं नाही पाहिजे. इकडे मल्लिका आणि अंशुमन मात्र आता खूप दिवस झाले त्यांच्या मागे लागून आहेत. सारखं त्यांना नको ते बोलतात. काय गोंधळ आहे नेमका, सगळं समर स्वानंदी बाजूला जाऊन बोलू लागतात. मल्लिकाला मात्र प्रेक्षकांनो लक्षात आले की आपला खेळ आता काही या घरात चालणार नाहीये. आता स्वानंदीला संपवण्याचा डावसुद्धा फ्लॉप गेलाय. स्वानंदीने मल्लिकावर चक्क हात उचललाय प्रेक्षकांनो, पण समरने अजिबात स्वानंदीला अडवलेलं नाहीये. आता अंशुमन मल्लिकाची मात्र वाट लागली आहे. या दोघांची हकालपट्टी मात्र आता घराच्या बाहेर आजी करणारे प्रेक्षकांनो. नागपंचमीच्या मुहूर्तावर खूप मोठा धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला. कांगावा करणारी मल्लिका, स्वानंदीने तिचं असं काही थोबाड रंगवलं आणि घरात तो गारुडी आलाच कसा, हे सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये प्रेक्षकांनो आता कॅप्चर झालेलं असतं. कारण की आनंदने सिक्रेटली दुसऱ्या एका एजन्सीकडून CCTV कॅमेरे त्या समर आणि स्वानंदीच्या डेटच्या दिवशी बसवून घेतलेले असतात. त्याच्याविषयी मल्लिका आणि अंशुमनला अजिबातच कल्पना नव्हती. आता मात्र मित्रांनो मालिकेमध्ये खूप मोठं वळण येताना आपण पाहतोय. इकडे मल्लिका आत्तापर्यंत लेकीच्या संसारात सुद्धा ढवळाढवळ करत होती, पण आता तिचं काहीच चालणार नाही आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांच्या सगळ्या अपडेटसाठी हे मल्लिका अंशुमनची कशी वाट लागणार हे पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत, येणाऱ्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.